नमस्कार, आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सार्वत्रिक निवडणूक 2025च्या जनशक्ती नगर विकास आघाडीच्या प्रचारार्थ जनशक्ती नगर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे लोकप्रिय तरुण तरफदार सर्व की जर परांडा शहर एका योग्य दिशेला जर न्यायचं असेल तर येणाऱ्या 2 तारखेला किती नंबरचं बटन आपल्याला दाबायचंय? उमेदवार कशा नंबरचा आहे? आणि 2 नंबरचे उमेदवार 2 नंबर धंद्यावाल्यावर गेलेले बरोबर. ही नगरी खाजा साहेबाची. थोडा उशीर होईल पण बरोबर कार्यक्रम केला जातो. ज्या पद्धतीनं विकासाच्या पोकळ गप्पा इथं मारल्या जातात, 150 कोटीचा विकास केला सांगितला जातोय. अरे कमीत कमी ज्या जागेवरून तुम्ही 150 कोटीचा विकास झाला म्हणून सांगताय, कमीत कमी तिथल्या आसपासचा भागाचा तरी विकास करायचा होता. आज तुम्ही गटारी बांधल्या, 2 दिवसात गटारी आडव्या झालेल्या असतात. आज परांडा तालुक्यात शहरात ज्या पद्धतीनं रस्ते उकरून ठेवलेले आहेत, मला परांडा शहरातले ठाकूर साहेब काही दुकानदार सांगितले की बोले मागच्या 2-3 वर्षात पावडरचा खप कमी झालाय, पावडर लावायचीच गरज पडत नाही म्हणले. आंघोळ केली की फक्त परांड्यातून चक्कर मारली की बरोबर पावडरचा थर, पावडरचा लेप आपल्या चेहऱ्यावर येतो. या पद्धतीचा जर विकास तुम्ही करणार असाल तर ज्या पद्धतीची चूक 2016ला परांडा शहरवासियाच्या वतीनं झाली होती, ती चूक सुधारवण्याची संधी, ती वेळ मित्रांनो आज आपल्यात आलेली आहे. खास करून माझ्या माता भगिनींना माझं सांगणं आहे की निश्चितपणे जर परांडा शहरात आपल्याला निर्भयपणे फिरायचं असेल तर हे परिवर्तन निश्चित आपल्याला 2 तारखेला दाखवून द्यावा लागणार आहे. आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुशिक्षित आहे, तरुण आहे, तेवढाच संयमी आहे, तेवढाच समजदार आहे आणि जिथं गरज पडेल तिथं तुम्ही त्याच्या हाताला धरून तुमचं काम सांगू शकताय, अशा पद्धतीचा उमेदवार आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.